किणी ता हातकणंगले येथे कोल्हापूर ते भायखळा मुंबई जाणाऱ्या MH09GJ7272 या क्रमांकाची अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवार मध्यरात्री 12च्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला. या घटनेची सविस्तर माहिती अशी की कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून सुटली ती तावडे हॉटेलवर आली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये बसले. येथून बस वाठार हातकणंगले हायवेवर आली असता किणी गावच्या हद्दीत बस मागून येणाऱ्या 7 ते 8 साथीदारांच्या मदतीने चाकू व कोयत्याचा धाक दाखवून सदरचा माल चोरून घेऊन गेले. या दरोड्यामध्ये 68 लाख रुपये किमतीचे सुतळी बारदानमध्ये 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे बारदानचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामध्ये 26 किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशिनरीचे स्पेअर पार्ट व 10 ग्राम सोनं, 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, 5,000 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना बस ड्रायव्हरला जीव मारण्याची धमकी दिली व या ठिकाणी थांबलास तर तुमच्या जीवाचे बरं वाईट करीन म्हणून भीतीने ड्रायव्हरने गाडी सांगली जिल्ह्यातील कणेगाव या ठिकाणी थांबवून सांगली जिल्हा 112 क्रमांकावर सदर घटनेची माहिती सांगितली. तात्काळ सांगली पोलीस बसजवळ पोहोचले व सदर माहिती पेठ वडगाव पोलिसांना कळविण्यात आली. बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पथक, गुन्हे शोध पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.